इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर येथील रहिवासी असलेला भाजी विक्रेता आपल्या वृद्ध आईसह संपूर्ण कुटुंबासह मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे गेला होता. तेथे गर्दीमुळे कुटुंबापासून विभक्त राहिल्यानंतर 24 तासानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. एका टेकडीवर निर्जन स्थळी नेऊन या महिलेचे काही अज्ञात आरोपींनी त्यांची हत्या करून दागिने आणि रोख रक्कम लुटले. शिवाजीनगर उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथे राहणारे राम जनम चौहान हे त्यांची आई आणि रामरती रामकुमार चौहान वय वर्ष 65 आणि इतर कुटुंबियांसह 26 मे रोजी कल्याणहून मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी परिक्रमेदरम्यान गर्दीमुळे ती त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून दुरावली गेल्याचे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी भामिता पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना आश्रमापासून 2 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर एका वृद्ध महिलेचा मृतदेह दिसल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचे तसेच तिचे डोके दगडाने ठेचले असल्याचे आढळून आले. रामरती चौहान यांना बोलवण्यात गुंतवून आरोपींनी जंगलात नेऊन तिच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतल्यानंतर तिचा चेहरा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दुसऱ्या दिवशी मृत रामरती चौहानचा छिन्नविछिन्न मृतदेह पोलिसांना सापडला. सध्या मध्य प्रदेशात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील आझमगड येथील त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला आहे.